नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। अंडी तर तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवत असाल, पण अशा पद्धतीने एकदा अंडी बनवून बघा। ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडतील। काय मस्त दिसते की नाही आपली अंड्याची रेसिपी। दोन्ही रेसिपी अप्रतिम अशा होतात आणि याच्या सोबत तुम्ही चपाती खाऊ शकता, भाकरी खाऊ शकता आणि भातही खाऊ शकता। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। अप्रतिम अशा ह्या दोन्ही रेसिपी आहेत, तर व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे दोन्ही रेसिपी तुम्हाला समजून येतील आणि एकदम कमी वेळामध्ये 10 ते 12 मिनिटात ह्या रेसिपी बनतात। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर इथं आता मी एक मोठा कांदा घेतलाय आणि तो सोलून घेतलेला आहे। यातील अर्धा कांदा आहे तो मी पहिल्या रेसिपीसाठी वापरणार आहे आणि तो कांदा आहे तो मी एकदम बारीक असा चिरून घेते। आणि हे जे टोमॅटो घेतलेले ते पण टोमॅटो मी मोठं घेतलेलं आहे, तर ते टोमॅटो ही आपण अर्धच चिरून घ्यायचं आहे। आता इथं थोडंसं लाल भडक टोमॅटो घ्यायचं आहे। टोमॅटो जर जून असेल तर त्यातील बिया काढून टाका आणि जर कवळा असेल तर त्यातील बिया राहिल्या तरी चालू शकतं। अशा पद्धतीने टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथं फ्रेश कोथिंबीर घेतलेली, तर आपण कोथिंबीरही आपण कट करून घेऊया। एकदम बारीक अशी कोथिंबीर कट करून घ्यायची। इथं थोडी कोथिंबीर आपल्याला जास्त लागते, म्हणजे जास्त टाकायची, म्हणजे एक छान असा फ्लेवर येतो। चला तर आता आपण हे कटिंग झालेली, आता एक कढई ठेवलेली आणि त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेतलेले। तेल थोडंसं याच्यामध्ये थोडं जास्त घालावं लागतं, कारण की शेवटी ही नॉनव्हेजची रेसिपी आहे आणि त्यासाठी थोडंसं तेल हे जास्त वापरावं लागतं। तर इथे 2 पळी तेल घातलेले, त्यानंतर आपण चिरलेला अर्धा कांदा यामध्ये घालून घेतलेला आहे। कांदा काय थोडासा आपण परतून घ्यायचा आहे, थोडासा सोटे झाला की त्यानंतर मग त्यामध्ये आहे ते थोडंसं मीठ घातलं की लवकर कांदा आपला भाजला जाईल। त्यानंतर अर्धा चम्मच याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। कांदा चांगला भाजत आला ना की मग त्यानंतर त्यामध्ये जे ओलं वाटण केलेलं असतं त्यातील 2 चम्मच याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता या ओलं वाटणमध्ये भाजलेलं खोबरं, भाजलेला कांदा, आलं लसूण आणि कोथिंबीर घालून हे वाटण केलेले। याची सेपरेट रेसिपी मी यूट्यूबवरती टाकलेली आहे, तर त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन। तर हा मसाला 2 चम्मच घातल्यानंतर त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवरती आहे तो एकसारखा भाजून घ्यायचा आहे। मसाला चांगला भाजला ना की आपल्या भाजीला किंवा कालवणाला एक छान अशी टेस्ट येते। आता इथे बघू शकता पूर्ण असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट टाकलं, अर्धा चमचा हळद घातलेली, जिरा पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आणि याच्यामध्ये गोडा मसाला असतो तो अर्धा चमचा घालून घेतलेला आहे। आणि त्यानंतर सुके मसाले घातल्यानंतर आपण 2 मिनिटं आहे तो हा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजत असताना भाजत आला की एक छान असा सुगंध, एक फ्लेवर सुटलेला असतो आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे। टोमॅटो थोडासा मिक्स करून घ्यायचा, त्यावरती थोडंसं पाणी किंवा मग झाकण ठेवायचं सुरुवातीला आणि परत एकदा हलवून घ्यायचे, म्हणजे टोमॅटो आहेत ते थोडेसे मऊ होतात। तर मी ते मसाला जळत चाललेला आहे त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेले। आता आपण बघा परत पाणी घातलेलं होतं ते परत सुकलेलं, तर त्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, त्यामुळे टोमॅटो पण एकजीव होऊन जातात। अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया 2 मिनिटं आणि त्यानंतर स्मॅशरनी हे टोमॅटो आहेत ते एकदम स्मॅश करून टाकायचे, म्हणजे जी आपली ग्रेव्ही बनल ती एकदम स्मूथली बनली जाईल। तर याच्यामध्ये बघा आता हे टोमॅटो आहे ते लगेच स्मॅश होऊन जातात स्मॅशरनी, 1 मिनिटं स्मॅश करून घ्यायचे। अशा पद्धतीने इथं टोमॅटो स्मॅश करून घेतलेले आहेत आणि आपली ग्रेव्ही एकदम मस्त अशी दिसते बघा। तेल पूर्ण सुटलेलं आहे आणि मसालाही छान भाजलेला आहे। आता आपण यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आणि ती हातावरती चोळून याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली। इथं तुम्ही कोथिंबीर वापरली तरीही चालू शकतं, पण कसुरी मेथी जर असेल तर कसुरी मेथी घालून बघा, खूप छान अशी टेस्ट येते याला। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची। सुरुवातीला मी थोडं पाणी घालून घेतलं, त्यानंतर परत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलं। आपल्याला जेवढी ग्रेव्ही ठेवायची त्या अंदाजे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला ग्रेव्ही लागेल त्या अंदाजे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। मी आणखीन थोडंसं पाणी, म्हणजे 1 छोटा ग्लास पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेले, कोथिंबीर घातली, एक छान अशी उकळी आलेली, तर बघू शकता मस्त उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये काय करायचंय, अंड फोडायचंय डायरेक्ट कच्चं आणि त्यामध्ये सोडून द्यायचं एकदम हलक्या हाताने। बघा आता अशा पद्धतीने अंड आहे ते फोडायचं आणि एकदम हलक्या हाताने मसाल्यामध्ये सोडून द्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटात हे अंड आहे ते शिजून तयार होतं। सुरुवातीला आहे ते अंड सोडल्यानंतर 3 ते 1 मिनिटं त्याला अजिबात हात लावायचा नाही, 3 मिनिटं तसंच मसाल्यामध्ये ते अंड कडून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याला चम्मचच्या साहाय्याने थोडंसं अंड आपण सेपरेट केल्यानंतर मग थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे, 1-2 मिनिटं आणि त्यानंतर मग अंड आहे ते चांगलं शिजत आल्यानंतर मग आपण त्याला पलटी करून घेऊया। आता इथं बघू शकता अंड चांगलं शिजलेलं आहे आणि त्यानंतर आपण पलटी करून घेऊया।
व्यवस्थित अंडा आहे ते पलटी करून घ्यायचे, नाहीतर मग थोडंसं कच्चं असलं ना तर थोडा वेट करायचा, थोडंसं त्याला पकून द्यायचं आणि त्यानंतर मग अंडा आहे ते पलटी करून घ्यायचे. इथं बघू शकता अशा पद्धतीनं मी पलटी करून घेतली आणि त्याच्यावर परत 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलेले. आता तुम्हाला इथं जर ग्रेव्ही पातळ पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं ना तरी चालू शकतं. आता मला एवढी ग्रेव्ही आहे ती पुरेशी आहे आणि खूप छान लागते एवढी ग्रेव्ही ठेवून. तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबतही खाऊ शकता. तर अशा पद्धतीनं 10 ते 12 मिनिटात ही रेसिपी ती तयार होते आणि खायला अप्रतिम अशी लागते, झटपट तयार होते. कुणीही पाहुणं आलं तर त्यावेळेस तुम्ही पटकन अशी रेसिपी बनवू शकता आणि एकदम इझिली बनवू शकते. तर चला तर बघा, आता आपण आपली रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊया. अप्रतिम अशी दिसते, बघूनच तोंडाला अगदी पाणी सुटते. चला तर मग बनवून बघा कशी झाली त्याची नक्की कमेंट करा. ही रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहिली रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे, अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे. बघा आता ही टेस्ट करून बघते कशी झालेली आहे ते. अप्रतिम अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण वळूया आपली अंड्याची पुढची रेसिपी कशी बनवलेली आहे त्यासाठी. एक तर 10 ते 12 मिनिटात दुसरी रेसिपी पटकन तयार होते आणि खायला खूपच टेस्टी लागते. चला तर ही आपली अंड्याची दुसरी रेसिपी अप्रतिम अशी लागते आणि तुम्ही कधीही इझिली पटकन बनवू शकता. ज्यांना अंड्याची कोणतीही रेसिपी जमत नाही तीही लोक ही रेसिपी आहे ती पटकन बनवू शकतात. चला तर मग न्यू कमर्स असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्कीच समजेल की अंड्याच्या कशा प्रकारे रेसिपी बनवल्या जातात त्या आणि एकदम इझिली बनवल्या जातात घरच्या साहित्यामध्ये. चला तर इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत एका टोपामध्ये आणि त्यामध्ये ती पाण्याने धुवून घ्यायची सुरुवातीला. अंडी काय होतं शिजत असताना फुटली जातात वगैरे, तर सुरुवातीला अंडा आहे ते चांगलं स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर शिजत घाला. आता 2 पाण्याने मी ही अंडी ती धुवून घेतली, त्यानंतर पाणी घातलं आणि असं आपण त्याच्यावरती झाकण ठेवून उकळत ठेवलेलं आहे. एक 10 मिनिटं ही अंडी ती शिजवून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने इथं आपली अंडी शिजत आलेली आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया. इथं अंडी आपण थंड करायला ठेवूया. एक 10 मिनिटात अंडी ती पटकन शिजली जातात, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. अंडा आता मी थंड करून घेतलेले आणि त्यानंतर आता आपण सोलून घेऊया. असं कट्ट्यावरती वगैरे थोडंसं स्मॅश करायचं, असं थोडंसं रोल करायचं हलक्या हाताने एकदम, म्हणजे पटकन अंडा आहे ते सोललं जातं. तर चला तर आता आपण अंडी आहेत ती सोलून घेऊया. अंड चांगलं शिजलं ना की पटकन सोललंही जातं, त्यामुळे एक 10 मिनिटं अंड आहे ते पूर्ण उकडून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता छानपैकी अंड्याची साल निघते, म्हणजे अंड व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे. आता आपण काय करूया, हे अंडा आहे ते बाजूला ठेवूया आणि आपण थोडं कांदा टोमॅटो आहे ते कट करून घेऊ. आता इथं मगाशी मी कांदा घेतला होता अर्धा, तोच अर्धा कांदा इथं घेतलेला आहे आणि आता आपण तो बारीक कट करून घेऊया. एकदम कांदा आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे. आता इथे एकदम कांदा बारीक चिरलेला आहे आणि फक्त इथे अर्धा कांदा घेतलेला आहे. जर तुम्हाला कांदा मोठा नसेल तर छोटे कांदे असतील तर त्या भाजीसाठी एक वापरा, ह्या भाजीसाठी एक वापरा. त्यानंतर मी इथं टोमॅटो घेतलेला आहे अर्धा आणि तोही चिरून घेतलेला आहे. टोमॅटो चिरत असताना इथं एकदम बारीक असं चिरून घ्या, म्हणजे स्मॅश करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि पटकन इझिली आहे तो स्मॅश होईल. याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी वगैरे वापरणार, त्यामुळे डायरेक्ट आपण टोमॅटो घालून ते स्मॅश करून घेणार आहे. चला तर आता इथं आपण एक कढई ठेवलेली, त्यामध्ये 2 पडी आहे ते तेल घालून घेतलेले. तेल थोडंसं गरम झालं की यावरती चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा घातल्यानंतर त्यावरती थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा आहे तो लवकर परतला जातो आणि भाजला जातो. त्यानंतर त्यावरती मी आल्याची पेस्ट अर्धा चमचा घालून घेतलेली आणि मिक्स करून घ्यायचे. आल्याची पेस्ट पण छानपैकी अशी परतून घ्यायची, म्हणजे एक छान फ्लेवर असा सुटला जातो. कांदा घातला की लगेच आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. आता मी याच्यावरती मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती टोमॅटो घालून घेतला. आता इथं टोमॅटो आपण ऑलरेडी बारीक करून घेतलेला आहे, त्यामुळे पटकन शिजला जातो आणि वाफरला जातो. टोमॅटो 2 मिनिटं वाफरला की त्यावरती मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा आहे ती लाल तिखट घालून घेतलेले आणि याच्यामध्ये फक्त किचन किंग मसाला आहे तो फक्त अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. बाकी कोणताही मसाला याच्यामध्ये ऍड केलेला नाहीये. आता यावरती मी फ्रेश कोथिंबीर आहे ती घालून घेतलेली आहे. इथं मी सुरुवातीला कोथिंबीर घातलेली आहे, त्यामुळे त्याचा एक छान फ्लेवर असा येतो. आता इथं बघू शकता छान असं स्मॅश झालेला आहे. आता आपण हे स्मॅशरच्या साहाय्याने थोडंसं स्मॅश करू, म्हणजे त्याची छानपैकी ग्रेव्ही तयार होईल आणि खायला खूप टेस्टी लागते. आता इथं चांगलं टोमॅटो आहे ते शिजलेलं आहे आणि स्मॅशरने स्मॅश केल्यामुळे एक छान अशी घट्टसर ग्रेव्ही तयार होते त्याची. इथे 1 मिनिट आहे तो टोमॅटो स्मॅश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करूया. मग इथं बघू शकता मसाला छानपैकी भाजलेला आहे, पूर्ण तेल सोडलेला आहे. आता परफेक्ट मसाला आपला भाजून तयार झालेला आणि एक असा छान असा वास सुटलेला आहे. मसाला छान भाजला ना की भाजी असो किंवा कालवण असो एकदम मस्त असं बनतं. आता इथं किसणीच्या साह्याने, मोठी जी किसणी असते आपल्या किसणीला 4 हे असतात त्याच्यातील मोठी साईज असती, त्या किसणीने इथे मी जे शिजलेलं
अंड आहे ते किसून घेतलेलं आहे. थोडंसं उभ्या आकारामध्ये किसून घ्यायचं म्हणजे त्याचे लांब लांब असे काप पडतात. आता इथं बघू शकता छानपैकी आपण हे 4ही अंडी आहेत ते किसून घेऊया. अशा पद्धतीने मी अंड आहे ते किसून घेतले. अप्रतिम अशी रेसिपी होते आणि झटपट तयार होते. आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर साहित्य एकदम कमी लागलेलं आहे आणि इझिली तयार होतं. जर बॅचलर मुलं मुली राहत असतील किंवा त्यांना करायला काही अवघड वाटत असेल तर अशा पद्धतीची अंड्याची रेसिपी ती झटपट बनवू शकतात. आणि याच्यासोबत तुम्ही पावासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत किंवा भातावरती ही भाजी तुम्ही खाऊ शकता. अप्रतिम अशी ही भाजी होते. आता याच्यामध्ये मी एक छोटा ग्लास पाणी घालून घेतलेले आणि चांगलं मिक्स करून घेतलेले. आता इथं आपण बघूया की मी गॅस आहे तो स्लो केलेला आहे. स्लो गॅसवरती झाकण ठेवून थोडंसं हलवून घ्यायचे आणि भाजी आहे ती चांगली कडून द्यायची आहे. एकदम पातळ पण नाही करायची आणि एकदम घट्ट पण नाही करायची. जसजशी ही भाजी सुकतील म्हणजे त्याचा तयार होतील तसा त्याचा एक वास सुटलेला जातो छानपैकी. आणि याच्यामध्ये फक्त मी किचन किंग मसाला घातलेला आहे, लाल तिखट, हळद आणि मीठ. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये कोणताही मसाल्याचा वापर केलेला नाही आणि कांदा आणि टोमॅटो. त्यामुळे काय पटकन भाजी आपली तयार होते. आता इथं बघू शकता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे. जास्त पातळ पण नाही मी ठेवणार आहे आणि जास्त सुकी पण नाही करणार. अजून 1 ते 2 मिनिटं ही भाजी आहे ती मी परतून घेणार आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथं मी 2 मिनिटं हलवून घेते म्हणजे कसं भाजी आहे ती खाली लागली जात नाही. याच्यामध्ये काय होतं की अंड्याचा आतला जो पिवळा भाग असतो त्यामुळे भाजी ती ग्रेव्ही असते ती घट्ट होत जाते आपोआप आणि खायला खूप टेस्टी लागते. आता इथं बघा आपली परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि आता भाजी सर्व करून घेते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असली तर नक्की एकदा करून बघा कशी झालेली आहे. आणि ही रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच काही आपल्या रेसिपींसाठी. अजूनही आपल्या काही रेसिपी संगीता सोमी किचनवरती मी अपलोड केलेल्या आहेत त्या नक्की बघा. आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय त्याची नक्की कमेंट करा. नक्कीच ही कमेंट वाचायला मला आवडेल आणि त्याचा रिप्लाय मी नक्कीच देईन तुम्हाला. चला तर मग ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्ही याच्यामध्ये दोन्ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.